नमस्कार, मी कोल्हापूरची मुलगी ऋतुजा. 1000 ऑर्डर्स इन 30 डेज चॅलेंजचा हा 13वा दिवस. चॅलेंजचे दिवस तर पटकन निघून जात आहेत, पण आता खरी कसोटी आहे की 1000 ऑर्डर्स आपल्या 30 दिवसांमध्ये कंप्लीट होतात की नाहीत. सध्या तर आपलं ऑफ सीझन सुरू आहे, तरी सुद्धा आपण हे चॅलेंज घेतलेलं आहे. आणि बरं का, आज आपल्याला Amazonवरून पहिली ऑर्डर आलेली आहे. ती आपण आता डिस्पॅच करत आहोत. यामध्ये काळा मसाला आणि गरम मसाला आहे. आणि इथे येऊन सुद्धा कस्टमर आपल्याकडून कांदा लसूण मसाला चटणी आणि बाकीचे प्रोडक्ट्स खरेदी करतात. शॉपलाईन, कॅन्टीन्स, मेसच्या ऑर्डर्स पॅक केल्या जात आहेत. बिझनेस म्हणजे फक्त प्रोडक्ट आणि ऑर्डर्स नाही, तर ही एक मोठी प्रोसेस असते. उत्पादनासोबत तुमची ओळख, मेहनत आणि तुमचं स्वप्न जोडलेलं असतं. आणि तुषार मसालेचं हेच स्वप्न आहे की गावाकडची अस्सल पारंपरिक चव प्रत्येक स्वयंपाकघरात पोहोचली पाहिजे. आता या धावत्या आधुनिक युगात सगळं जग फास्ट झाले आणि त्यामुळे फास्ट फूड, मशीन मेड प्रोडक्ट्स आपण विकत आणून खात असतो आणि गावाकडची अस्सल पारंपरिक चव कुठेतरी मिसिंग होत आहे. आपल्या आई आजीच्या हातची पारंपरिक चव जपण्याचा तुषार मसालेचा प्रयत्न आहे. तर तुषार मसालेमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावरतीच सर्व मसाले बनवले जातात. ही ऑर्डर एका कॅन्टीनची पॅक केली जात आहे, ज्यामध्ये ज्वारी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, डायमंड कांदा लसूण मसाला चटणी आहे. अशी ही टोटल 35 किलोची ऑर्डर आपण डिस्पॅच करत आहोत. 600 ग्रॅम चिकन 65 मसाला 100 ग्रॅमच्या पॅकेट्समध्ये इथं कस्टमर येऊन घेऊन गेलेले आहेत. त्यानंतरची ऑर्डर ही हॉटेलची आहे, ज्यामध्ये मिरची पावडर, कांदा लसूण मसाला चटणी, चिकन मटन मसाला, धना पावडर अशा टोटल आज 22 ऑर्डर्स कंप्लीट झालेल्या आहेत. फॉलो फॉर मोर.